नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रदीप दळवी. तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की येशू जीवनाचा मुकुट येईल. होय मित्रांनो, विषयाचं नाव आहे काय? येशू जीवनाचा मुकुट येईल. परंतु येशू केव्हा जीवनाचा मुकुट येईल ते आपण वचनामधून बघूया. आणि शास्त्र भाग आहे प्रगटीकरण ह्याचा 2रा अध्याय आणि वचन आहे 10. चला तर विषयाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी 2 वचन 10 वाचतो. तुम्ही लक्ष देऊन ऐकायचे आहे. तुला जे काही या ठिकाणी काय सांगितले की तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हाल अपेक्षेत जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. या ठिकाणी काय सांगितलं की तुला जे काही सोसावी लागणार आहे त्याचे काय करू नको, भय धरू नको. आणि पुढे सांगितलंय की सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे. या पृथ्वीवर आपण प्रभू ईश्वर विश्वास ठेवून जीवन जगत असता सैतान काय करणार आहे? आपल्याला कित्येकास काय करणार आहे? तुरुंगात, म्हणजे समस्येत, दुःखात काय करणार आहे? तो आपल्याला टाकणार आहे. परंतु या ठिकाणी काय सांगितलंय की 10 दिवस काय सांगितलंय की 10 दिवस तुमचे हाल अपेक्षित जातील. आणि पुढे सांगितलं की काय? मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. जर आपण या पृथ्वीवर मित्रांनो जीवन जगत असला, जर प्रभू ईश्वर विश्वास ठेवून जीवन जगत असता, मरेपर्यंत भले दुःख असो किंवा सुख असो किंवा काही पण आलं, समस्या आली असो, परंतु आपल्या मरेपर्यंत प्रभू ईश्वर विश्वास ठेवून जीवन जगत असलो तरच येशू आपल्याला काय केले? दिवस जीवनाचा मुकुट, सार्वकालिक जीवनाचा, स्वर्गाच्या जीवनाचा काय केलं? मुकुट येईल. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला वचन समजले असेल. आणि वचन समजलं नसेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि वचन जर वचनात तुम्हाला काही शिकायला भेटले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर नवीन असाल माझ्या युट्यूब चॅनल प्रदीप दळवीमध्ये तर सबस्क्राईब करा माझा युट्यूब चॅनल प्रदीप दळवी. आणि जी बाजूला घंटा ती पण वाचा, काय जो मी प्रथम व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करेन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि बाजूला जे काय हाईकचं बटन आहे ते सुद्धा दाबा. चला तर नमस्कार.